आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसताना बघायला मिळणार आहे। कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी हे आज अजित पवार यांच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती मिळते आहे। जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी हे आता अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सध्या रंगलेली दिसते आहे। तर याच्या आधी मिलिंद देवरा यांनी सुद्धा काँग्रेसची साथ सोडलेली होती। या सगळ्याविषयी बोलूयात। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। निखिल, मिलिंद देवराच्या नंतर आणखी दोन जे महत्त्वाचे नेते होते भाजप काँग्रेसमधले ते आता अजितदादा यांच्या गटामध्ये जाताना दिसतील। नक्कीच यामिनी, या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। पाहायचं झालं तर काँग्रेसमध्ये असलेले बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमागचं कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे। पाहायचं झालं तर या संपूर्णपणे ज्या भेटीकडे आहे ते राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत असताना राज्यसभेच्या ज्या 6 जागा खाली होत आहेत तर त्या 6 जागांमधील एक जागा आहे ती अल्पसंख्याकांची देण्यासाठी जो चेहरा आहे तो या ठिकाणी शोधत आहेत आणि त्याच प्रमाणात जी राष्ट्रवादीकडून याची संपूर्णपणे चाचपणी आहे ती केली जात आहे। या चाचपणी दरम्यान बाबा सिद्दीकी यांचा हा चेहरा या ठिकाणी ठरू शकतो। या अनुषंगाने या भेटीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर बाबा सिद्दीकी यांनी जर काँग्रेसला रामराम केला तर मोठा धक्का हा या ठिकाणी काँग्रेसला आपण म्हणू शकतो। परंतु अशा ज्या चर्चा सुरू असताना अजूनपर्यंत त्याची कोणतीही खात्री या ठिकाणी पटलेली नाहीये किंवा अशा प्रकारची बाबा सिद्दीकी यांनी देखील या संपूर्णपणे भेटीमागचा जो काही खुलासा आहे तो केलेला नाहीये। परंतु जर अशा प्रमाणात जर काँग्रेसला बाबा सिद्दीकी यांनी जर रामराम केला तर मोठा धक्का हा या ठिकाणी काँग्रेस मुंबईला या ठिकाणी पडू शकतो। कारण एक मोठं नाव आहे, काँग्रेसचा मोठा चेहरा आहे जो बाबा सिद्दीकी यांना आपण ओळखतो आणि तो चेहरा जर भाजपात गेला तर काँग्रेसला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी धक्का बसू शकतो। धन्यवाद निखिल या सगळ्या अपडेटसाठी।